तर आमचे सहकारी त्या ठिकाणी आहेत, निखिल कवळे आहेत किंवा त्याच वेळेला ॲपल सुद्धा आहे, आणखीन काही मित्रमंडळी आमची तिथे आहेत, त्यांना तुम्ही त्या सूचना देऊ शकता, ते खेळाडूंपर्यंत पोहोचवतील। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की स्पर्धा सुरू होते, ॲडव्होकेट 11ला या ठिकाणी विजेतेपदाचं अर्थातच पारितोषिक देऊन गौरव केला जातोय। सन्माननीय प्रशांत शेठ, सन्माननीय ॲडव्होकेट गौतम पाटील यांच्या शुभ हस्ते, ॲडव्होकेट मानसीताई यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला जातोय। ॲडव्होकेट 11 सुपर ओव्हरमध्ये ते सामना नेतात। आपण पाहतोय की हे कसा सामना चित्तथरारक, याचं वर्णन करताना वेदांत म्हणाला होता की अतिशय उत्कंठावर्धक असा हा सामना झाला, ज्या सामन्यामध्ये एक वेगळा धक्कादायक रिझल्ट सुद्धा लागला। म्हणजे गतवर्षी ही स्पर्धा जिथे थांबली होती ती सुपर ओव्हरमध्ये, आणि त्यानंतर जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा सुद्धा सुपर ओव्हरनेच झाले। पण अर्थात याच प्रकारे हा खेळ असेल का? 5 षटकांचा सामना असेल पुढचा सामना, त्याच्यामध्ये येस आपण या मॅचसाठी काउंटडाऊन घेणार आहोत, काउंटडाऊन घेणार आहोत। सो पंचांना विनंती असेल सर, आपण काउंटडाऊन स्टार्ट करतोय। सो लेट्स काउंटडाऊन बिगिन। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले। पहिल्या चेंडूचं स्वागत करूया PNP चषकातील अधिकृत सामन्यातील, आणि ऐकूया समालोचन कक्षामध्ये सौरभ आणि आशुतोष यांना। धन्यवाद संदीप सर। चांगल्या दर्जाची स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती पाहायला मिळते, जिथे नक्कीच PNP चषक पर्व दुसरा आपण अनुभवतोय। या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आपण पाहतोय पहिला सामना रंगतोय, जिथे थर्ड टायफॉन्स विपक्ष मुरुड थंडर्स या दोन संघादरम्यान खेळत मैदानावरती पाहायला मिळते। चांगल्या दर्जाचं मैदान म्हटलं की नक्कीच आझाद मैदान कुरुळचं नाव येतं, आणि त्या मैदानावरती ही स्पर्धा आपण पाहतोय पाहायला मिळते। सलामीची जोडी आपण पाहतोय विजय घाणेकर, स्वतः कर्णधार आपण पाहतोय, त्याच्या समवेत दिगंबर हामने ही जोडी आपण पाहतोय। षटकातील पुढील चेंडू, या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका खेचायचा होता, परंतु चेंडूने बॅटचा आपण पाहिलं तर तितकासा संपर्क पाहायला मिळत नाहीये। एक चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतो गोलंदाजी करणारा संघ अर्थात सुजय पावशेच्या माध्यमातून एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते। पहिले 2 षटकं आपण पाहिली तर पॉवर पिचचे आहेत, या षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावा येणं गरजेचं असेल ते अर्थात फलंदाजी करणारा संघाला, जिथे आपण पाहतोय मुरुड थंडर्स हा संघ फलंदाजी करतोय। विजय घाणेकर म्हटलं की नक्कीच एक मुरुड तालुक्यातील एक नामवंत खेळाडू, ज्या खेळाडूने आपण पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ केला असा खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळतोय। परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सुजय पावशे सुद्धा नक्कीच एक चांगला गोलंदाज, राईट मोर द विकेटचा मारा आपण पाहतोय। या चेंडूवरती मात्र विजयच्या बॅटमधून मोठा फटका आलाय, क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपला जाईल आणि फलंदाज विजय बॅक टू दी पवेलियन। पहिला धक्का मुरुड थंडर संघाला। रायगडाची शान PNP चषक, शिखा पक्षाचा मान PNP चषक, तरुणाईचा सन्मान PNP चषक, PNP चषक, रायगडाची शान। पहिला धक्का लागलाय तो अर्थात विजय घाणेकरच्या रूपाने, जिथे आपण पाहतोय मुरुड थंडर्स हा संघ आता मात्र बॅकफुटला सरकतोय। आज आपण पाहिलं तर नक्कीच 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण पाहतोय, आणि नक्कीच या जयंतीच्या शुभमुहूर्तावरती PNP चषकाचं हे आयोजन आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या दर्जाचं आयोजन आपण पाहतोय। गतवर्षी सुद्धा आपण पाहिलं तर या स्पर्धेचं नक्कीच एक चांगली चर्चा रंगली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण पाहिलं तर या स्पर्धेचं नाव झालं, कारण का नक्कीच आयोजन आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतंय। आणि याही वर्षी आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या दर्जाचं हे नियोजन आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळते, जिथे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये तळेखार गावचा आणखीन एक सुपुत्र तेजस काटकर येतोय मैदानाच्या आतमध्ये। या खेळाडूकडे सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच टॅलेंटचं कमी नाही आहे, मोठे फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो, कित्येक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात। हा चेंडू मात्र आपण पाहतो अतिशय चांगला चेंडू, काय चेंडू पाहायला मिळतोय, चांगला टप्पा आपण पाहतोय, पूर्णपणे तेजसला बीट करून जाणारा चेंडू। या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच सन्मान द्यायचा होता, परंतु चेंडूने बॅटचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये। चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये। सुजय पावशे मात्र नक्कीच आज एक चांगली गोलंदाजी करतोय। या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय झेलची संधी होती,
चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला, परंतु झेल मात्र होत नाहीये. एक धाव तर नक्कीच सहजरित्या पूर्ण होते या चेंडूवरती आणि दळणे गुरुजी कळवतात की धावफलकावरती धावा आल्यात केवळ 2 धावा. काय गोलंदाजी पाहायला मिळते. सुजय पावशेचं इथे नक्कीच कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, कारण का पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावा येत असतात, परंतु या षटकामध्ये जर आपण विचार केलात तर पहिल्या चेंडूपासून टिचून मारा पाहायला मिळतोय सुजय पावशेच्या गोलंदाजाच्या मोर्चावरती. आपण पाहिलं या षटकातील अंतिम चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. याही चेंडूवरती आपण पाहतो हलक्याच बॅटने खेळलेला फटका, जिथे नक्की क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय. षटक क्रमांक इथे आपण पाहिलं तर पहिलंच समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा आल्यात 1 बाद 3 धावा. धरणे गुरुजी आपण जर विचार केला तर या षटकाचा नक्कीच सुजय पावशेंनी काय गोलंदाजी केली आहे. पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे बॅकफुटला पाठवलंय आणि नक्कीच ही गोलंदाजी सुद्धा खूप जमेची बाजू होती ती, अर्थात गोलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात थर्ड टायफून संघाला. प्रथमतः आपण पाहिलं तर नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला तो अर्थात विनोद वाडकर याने निर्णय घेतला तो अर्थात गोलंदाजी करण्याचा आणि नक्कीच निमंत्रित केले ते अर्थात फलंदाजी करण्यासाठी, जिथे मुरुड थंडर संघ आता मात्र अडचणीत सापडलाय. पूर्णपणे आपण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये कंजूसी मारा पाहायला मिळाला तो अर्थात सुजय पावशेच्या माध्यमातून, परंतु आता मात्र या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. कारण का ज्या पद्धतीने जर आपण सुरुवातीचा विचार केला तर आतापर्यंत नक्कीच वरचढ पाहायला मिळतोय तो अर्थात गोलंदाजी करणारा संघ थर्ड टायफून संघ. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजाच्या मोर्चावरती परेश गावंड आपण पाहतोय. हा देखील खेळाडू आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला खेळाडू, सातत्यपूर्ण आपण पाहिलं तर नक्कीच या खेळाडूने एक चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु यावेळी या मैदानावरती बघूया कशा पद्धतीने कामगिरी करेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दिगंबर हमने आणि तेजस काटकर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. या जोडीला मात्र नक्कीच चांगलं खेळ करावा लागेल या मैदानावरती. दिगंबर हमने आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय, परंतु नक्कीच दिगंबर हमनेचा विचार केला तर नक्कीच बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे आणि या खेळाडूला आपण पाहिलं तर नक्कीच इथून तो सामना आपल्या बाजूने नक्कीच झुकू शकतो. या चेंडूवरती नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप शोधून काढलाय चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. वेलकम 4 बाय. सात धावा पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो. नक्कीच परेशचा इथे भरपूर समाचार घेतला जातोय आणि त्या पद्धतीने आपण जर विचार केला तर नक्कीच आता मात्र इथून दिगंबर हमने मात्र फॉर्म मध्ये आलाय. या खेळाडूकडे आपण पाहिलं तर नक्कीच लेदर क्रिकेटमध्ये या खेळाडूने शतक सुद्धा आपल्या नावे केले असा खेळाडू आपण पाहतोय आणि कित्येक वर्ष आपण पाहिलं तर नवगाव संघासाठी त्याने क्रिकेट खेळले. परंतु आज आपण पाहतोय जिथे आपण पाहिलं तर या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु झेल घेतला जाईल आणि फलंदाज दिगंबर हमने बॅक टू दी पवेलियन. परंतु तदनंतर आपण पाहिलं तर दिगंबर हमने मात्र बॅकफुटला नक्कीच परतला, जिथे चांगली टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळाली. अर्थात परेश गावंडचं इथे नक्कीच कौतुक करावं लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 7 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे आपण पाहतोय दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. आणखीन एक खेळाडू आपण पाहतोय जो रोहा तालुक्याला नक्कीच बिलॉंग करतो असा आशिष मोरे येतोय मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूकडे नक्कीच खूप मोठं टॅलेंट आहे. ज्या वर्षी आपण पाहिलं तर नक्कीच रोहा तालुका प्रीमियर लीग पार पडली, त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने नक्कीच अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ केला असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र नक्कीच आपला संघ अडचणीत सापडलाय, त्यामुळे आपल्या संघाला इथून पुढे कसं न्यायचं नक्कीच याचा प्रयत्न करावे लागतील. आशिष मोरे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येतोय.
2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय। या षटकाचा विचार केला तर परेशने नक्कीच कमबॅक केलंय, कारण का पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतर मात्र दिगंबरला नक्कीच तंबूच्या आशाला पाठवलंय। आता मात्र नक्कीच धावा येणं गरजेचं असेल, त्या अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाला जिथे आशिष मोरे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय। हा चेंडू मात्र अतिशय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय। मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला आशिषने, परंतु चेंडूनी ते बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये। एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते आशिषच्या गोलंदाजी करणारा संघ अर्थात परेश गावणच्या माध्यमातून आपण पाहतोय। हा चेंडू आशिषच्या बॅटमधून मात्र मोठा फटका आलाय, क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज आशिष मोरे सुद्धा बॅक टू दी पवेलियन। आणखीन एक धक्का मुरुड थंडर संघाला। ही रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान। थँक्यू टीम। पूर्णपणे आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला ते बॅकफुटला पाठवून दिलंय, त्या अर्थात थर्ड टायफून्स या संघाने काय गोलंदाजी पाहायला मिळते। पहिल्या षटकापासून आपण पाहतोय टिचून मारा पाहायला मिळतोय, नक्कीच एक अचूक टप्प्यावरती आपण पाहतोय गोलंदाजी पाहायला मिळाली, त्या अर्थात थर्ड टायफून्स या संघाच्या माध्यमातून जिथे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सुजय पावशेने केवळ 3 धावा खर्च केल्या आणि याही षटकामध्ये आपण पाहतोय जरी पहिल्या चेंडूवरती चौकार आला असला तरी तदनंतरच्या चेंडूवरती मात्र कमबॅक चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं। आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय या षटकामध्ये आणि 2 गडी बाद केलेत गोलंदाज परेश याने। नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय मुहिब येतोय। मुहिब रोगे म्हटलं की नक्कीच नावा गावाला हा बिलॉंग करत असतो, तर नक्कीच या खेळाडूकडे सुद्धा त्या पद्धतीचा टॅलेंट आहे, मोठे फटके तो खेचू शकतो। इथून आपण जर विचार केला तर नक्कीच मुरुड थंडर संघाला एक चांगल्या पद्धतीचा खेळ करावा लागेल। आतापर्यंत जर आपण विचार केला तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो अर्थात गोलंदाजी करणारा संघ थर्ड टायफून्स हा संघ। चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय। PNP चषक पर्व दुसरा आपण अनुभवतोय आणि नक्कीच या पर्व दुसऱ्यामध्ये पहिला सामना आपण पाहिला तर प्रेक्षणीय सामना जिथे सुपर ओव्हर सुद्धा पाहायला मिळाली, तर नक्कीच या आयोजनाबद्दल आपण जर विचार केला तर चांगल्या पद्धतीचं हे आयोजन आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळते। कित्येक दिवसांची मेहनत आपण पाहतोय या मैदानावरती पाहायला मिळते। आले आले आपण पाहतोय मुहिबच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, लॉंग ऑफच्या डोक्यावरून थेट सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। मुहिब रोगे जणू काय पेंडॉल मध्ये सेट होऊन आलाय की काय अशा पद्धतीचा फटका आपण पाहतोय आणि नक्कीच या फटक्यांची नित्यांत गरज आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात मुरुड थंडर संघाला। या षटकातील अंतिम चेंडू मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे, स्वेर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते। धावफलकावरती धावा आपण पाहिल्यात तर 3 गडी बाद 13 धावा धावफलकावरती लागल्यात, 14 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात, जिथे नक्कीच अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे या दुसऱ्या षटकामध्ये। हा चेंडू मात्र नक्कीच चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय, खोलवर टप्पा आपण पाहतोय जिथे नक्कीच पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय। 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर मात्र 14 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता मात्र 3रं षटक अर्थात टेप बॉलची ओव्हर। या षटकामध्ये नक्कीच पूर्ण आपण विचार केला तर पहिल्यांदा टेप बॉल आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये, किंबहुना आपण पाहिलं तर अलिबाग तालुक्यामध्ये नक्कीच ही पहिली स्पर्धा आहे जिथे आपण टेप बॉलचा वापर करणार आहोत आणि आता मात्र 3रं षटक हे नक्कीच टेप बॉलचं षटक असेल। तर या षटकामध्ये बघूया मुरुड थंडर संघ हा कमबॅक करणार का की नक्कीच आतापर्यंत जर आपण विचार केला तर नक्कीच थर्ड टायफून्स हा संघाने नक्कीच चांगली कामगिरी केली। ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिली तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या जिथे सुजय पावशेने षटक हाताळलं आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर परेश गावणने 11 धावा खर्च केल्यात। नवीन गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 30 घेऊन अर्थात टेप बॉलचा षटक सुजय पावशे येतोय। ज्या गोलंदाजाने आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या। PNP बॉल आपण पाहतोय, PNP बॉल या बॉलवर आपण पाहिलं तर नक्कीच
एक चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल। षटकातील पहिला चेंडू राईट मोर द विकेट। पहिला चेंडू आपण पाहतो इथे नक्कीच झेल होती, परंतु झेल मात्र ड्रॉप झाले। ती देखील आपण पाहिलं तर विनोद वाटकरेच्या माध्यमातून चांगल्या टप्प्यावरती आता मात्र गोलंदाजी पाहायला मिळते, जिथे आपण पाहतोय सुजय पावशेने नक्कीच आज मात्र रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलीत, कारण का ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, सुंदर गोलंदाजी आपण पाहतो। आतापर्यंत पूर्णपणे अपोजिट संघाला बॅकफुटला पाठवून ठेवलंय ते अर्थात सुजय पावशे याने। षटकातील पुढील चेंडू, या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय खोलवर टप्प्यावरती पाहायला मिळतोय हा चेंडू, मिळणार केवळ एकच धाव। चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहतोय मैदानावरती येते पाहायला मिळते, जिथे आपण पाहतो एका धावेच्या मदतीने मात्र 15 धावा धावफलकावरती लागतात। तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, परंतु आता मात्र इथून आपण पाहिलं तर नक्कीच मुरुड थंडर्स या संघाला एक चांगल्या दर्जाची कामगिरी करावी लागेल। याच दरम्यान आपण कॉल देतोय पुढच्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल होईल। चौल चेसर आणि रामराज रायडर या संघाने रेडी राहायचं आहे। दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, चौल चेसर आणि रामराज रायडर। पूर्वार्धाचा खेळ संपला, पहिला हाफ झाला की त्यानंतर नाणेफेकीचा कौल होईल। या मैदानाकडे पुन्हा एकदा आपण पाहतोय सुजय पावशे गोलंदाजच्या ट्रॅकवरती। हा चेंडू मात्र आपण पाहतोय अतिशय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय। काय गोलंदाजी पाहायला मिळते, ज्या टप्प्यावरची आपण पाहिलं ना तर नक्कीच पूर्णपणे फलंदाजी करणारा संघ हा नक्कीच बॅकफुटला सरकलाय, कारण का धावा येत नाहीयेत। ज्या धावांची नित्यांत गरज आहे त्या धावा कराव्या लागतील। इथून जर आपण पाहिलं तर सामना जिंकायचा असेल मुरुड थंडर्स या संघाला, तर इथे मात्र मोठे फटके खेचावेच लागणार, आणि नक्कीच या दोन्ही फलंदाजांकडे ती कॅपॅसिटी आहे। मोहिब रोगे आणि नक्कीच तेजस काटकर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते, जिथे स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज मोहिब रोगेला। आतापर्यंत या षटकाचा अनालिसिस आपण पाहिला तर पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक धाव आली, तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच निर्धाव चेंडू आलाय, परंतु आता मात्र आपण पाहिलं सुंदर चेंडू आपण पाहतोय। याही चेंडूवरती आपण पाहतोय आणि विशेष गोष्ट आपण पाहतोय ना आशुतोष, ती म्हणजे की हा टेप बॉल ओव्हर ज्याला आपण म्हटलं गेलं किंवा त्याच वेळेला स्विंग बॉल ओव्हर ज्याला म्हटलं गेलं, तर अशा या दोन्ही गोष्टी जेव्हा आज या स्पर्धेचा महत्त्वाचा भाग राहिल्यात, आज आपण ही अशा प्रकारचं षटक ISPLच्या स्पर्धांमध्ये पाहिलं। या मैदानामध्ये हे चषक आपण अर्थातच हा प्रयोग करतोय, आणि तो किंबहुना आज मैदानामध्ये या चेंडूला कसं खेळायचं किंवा कोणत्या प्रकारे हा चेंडू डिलिव्हर्ड करायचा किंवा याच्यासाठी वेगळं कौशल्य काय असावं लागेल, या सगळ्या गोष्टी मला वाटतं ना या स्पर्धेतून अनेक साऱ्या गोष्टी खेळाडूंना शिकायला मिळणार आहेत। तो एक महत्त्वाचा भाग असणार आहे, आणि त्यातूनच पुढचे उद्या दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावेत असा अर्थातच या स्पर्धेचा एक अर्थात आपण म्हणूया तो एक मानस व्यक्त केलेला आहे आयोजकांनी। आणि त्या निमित्तानंच आपण पाहतोय की सुजय पावशे हे पहिलं षटक हाताळतोय, किंबहुना या षटकामध्ये अशा प्रकारे फलंदाजी असेल गोलंदाजी असेल या दोन्ही गोष्टी आव्हानात्मक आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा खेळाडू तयारी करून आलेले आहेत। हे सुद्धा आपण पाहिलं ना की फलंदाज असतील गोलंदाज असतील। मला आठवतं की जेव्हा स्पर्धेचं अर्थात 3 षटकांचा खेळ संपलाय, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 16 धावा लागल्यात, आणि प्रथम फलंदाजी करणारा संघ यावेळेला मैदानामध्ये धावांसाठी झगडताना पाहतोय। तर जेव्हा ऑक्शन स्पर्धेचं पार पडलं होतं त्यावेळेला ऑक्शन पार पडल्यानंतर 5 फेब्रुवारीला अर्थात हे ऑक्शन पार पडलं, आणि त्यानंतर प्रत्येक कर्णधाराला आपण हे चेंडू प्रॅक्टिससाठी दिले, आणि मग त्या संघाने काही बॉल्स अर्थातच त्या कंपनीकडून मागवले सुद्धा, आणि मग त्याच्यावरती प्रॅक्टिस सुद्धा सुरू केलेली आहे। प्रत्येक खेळाडूने एक गोष्ट अभिमानाची आहे, मग तो खेळाडू अलिबागचा असेल, तो खेळाडू मुरुडचा असेल, तो खेळाडू रोह्याचा असेल, प्रत्येक खेळाडूने या स्पर्धेला खूप सिरियसली घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते, आणि ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे। अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटर्स खूप वेगवेगळ्या स्पर्धा जरी खेळत असले तरी आपल्याला आपल्या विभागातील खेळाडूचा अभिमान असला पाहिजे, आणि ती गोष्ट फारच प्रभावीपणे आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय। ती म्हणजे या तिन्ही तालुक्यातील खेळाडूने या प्रत्येक संघातील सहकारी या नात्याने या स्पर्धेला खूप सिरियसली घेतलेलं पाहायला मिळालं, आणि ती एक अभिमानाची गोष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून गतवर्षी सुद्धा आपण पाहिलं की त्याचमुळे हा जो थरार आपण पाहतो ना की सामना उत्कंठावर्धक का होतो, रोमहर्षक का होतो, चिडीने खेळला जातो। डाव जो आहे ना, आपण जेव्हा जुन्या काळामध्ये जरा पाठीमागे 10 वर्ष गेलं तर सामने कसे व्हायचे, ते सामने चित्त थरारक व्हायचे। अलीकडच्या काळामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण बोलतो,
बघा चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीला नवीन गोलंदाज हितेश पाटील गोलंदाजीला आलेत. या गोलंदाजाकडे सुद्धा अनुभव आहे, परंतु पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर पंचाने तो वाईट डिक्लेअर केला. बघा 10 वर्षापूर्वीचं क्रिकेट कसं होतं, थोडं वेगळ्या स्वरूपाचं क्रिकेट. ते चिडीने खेळलं जायचं. त्याच वेळेला एकमेकांच्या समोर वेगवेगळे चॅलेंजेस निर्माण केले जायचे. त्या खेळाडूला मी 6 मारून दाखवणारच किंवा याच खेळाडूच्या विरुद्ध मी 50 मारणार, असे चॅलेंजेस स्वतःहून घेतले जायचे. ही जबाबदारी घेणारे खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जेव्हा पाहायला मिळतात ना, तेव्हा हा दिमागदार खेळ पाहायला मिळतो आणि तो षटकाराच्या रूपाने अशा पद्धतीने सेलिब्रेट सुद्धा केला जातो. परंतु क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपला जातोय आणि फलंदाज तेजस काटकर बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक धक्का मुरुड थंडर्स या संघाला. आपण पाहतोय नक्कीच आता मात्र अडचणीत सापडलाय तो अर्थात फलंदाजी करणारा संघ मुरुड थंडर्स हा संघ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय देवेश सावंत. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येतोय. देवेश सावंतला नक्कीच आता मात्र एक चांगली कामगिरी करावी लागेल, कारण का महत्त्वाचे फलंदाज मात्र तंबूत परतल्यानंतर नक्कीच इथे एक चांगल्या दर्जाचा खेळ होणं अपेक्षित असेल ते अर्थात मुरुड थंडर्स या संघाला. काय गोलंदाजी पाहायला मिळाली, जिथे पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक आपण पाहतोय. हितेश पाटीलचं देखील इथे कौतुक करावं लागेल. परंतु मागील षटकाचा जर आपण विचार केला तर जिथे PNP टेप बॉल हे षटक आपण हाताळलं ते अर्थात सुजय पावशी यांनी अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. पूर्णपणे आपण विचार केला तर केवळ 2 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या गोलंदाज सुजयने. तर नक्कीच आज अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. आले आले आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच इथे चेंडूनी बॅटचा मात्र संपर्क होत नाहीये. जिथे नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज हितेश पाटील. चांगलं कमबॅक आपण पाहतोय नक्कीच, आणि हे कमबॅक सुद्धा खूप महत्त्वाचं होतं. आत्तापर्यंत जर विचार केला तर नक्कीच एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती अर्थात थर्ड टायफोन्स या संघाच्या माध्यमातून. रॅडमोर्थ विकेटचा मारा. याही चेंडूवरती आपण पाहतोय चांगला टप्पा पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा निर्धाव येतोय. आता मात्र दबाव दडपण सर्व काही आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघावरती पाहायला मिळतोय. जिथे नक्कीच मुरुड थंडर्स हा संघ पूर्णपणे बॅकफुटला सरकलाय. ज्या पद्धतीने खेळी होणं अपेक्षित होती ती नक्कीच पाहायला मिळत नाहीये. या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. तुकडे झाले तर जिथे लॉंगॉनच्या दिशेने अतिशय चांगल्या दर्जाचा फटका फलंदाज देवेश सावंतच्या बॅट मधून पाहायला मिळाला. या षटकातील अंतिम चेंडू, बघूया अंतिम चेंडूवरती किती धावा जमा करतोय फलंदाज. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु चेंडूने बॅटचा तितकासा संपर्क मात्र पाहायला मिळत नाहीये. एक धाव तर नक्कीच या चेंडूवरती पूर्ण केली जाईल आणि षटक क्रमांक इथे 4 देखील समाप्त होतोय. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात ते अर्थात 31 धावा. आता मात्र आपण पाहिलं तर नक्कीच शेवटचं षटक येणं बाकी आहे या पहिल्या सत्रातील. बघूया कितपर्यंत मजल मारणार. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल ते अर्थात मुरुड थंडर्स या संघाला, कारण का अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय चौल चेसर
विपक्ष रामराज रायडर दोन्ही संघाला विनंती असेल की आपले त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस बॉक्सवर। पहिलं सत्र जसं समाप्त होईल तसं दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे। वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे आपण पाहतोय आजच्या दिवसामधील दुसरा सामना जिथे आपण पाहिलं तर थर्ड टायफून्स विपक्ष मुरुड थंडर्स या दोन संघादरम्यान लढत मैदानामध्ये पाहायला मिळते। अंतिम षटक घेऊन येतोय प्रणय पाटील येतोय जो की आपण पाहिलं तर नक्कीच पोलीस दलामध्ये हा कार्यरत असलेला खेळाडू, परंतु नक्कीच वारंवार चांगलं क्रिकेट खेळलं या खेळाडूने। पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाकडून खूप मोठी चूक। झेल ड्रॉप होतोय या चेंडूवरती। एक धाव तर नक्कीच पूर्ण होईल। कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं समीकरण आपण बऱ्याचदा पाहिले, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप झाले। या जीवदानाचा मात्र पुरेपूर उपयोग करणार का फलंदाज देवेश? रेड मोर द विकेटचा मारा, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु इथे चेंडूने बॅटचा मात्र तितकासा संपर्क पाहायला मिळत नाहीये। लेग बाईच्या स्वरूपाने आपण पाहिलं तर नक्कीच धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात ते अर्थात 33 धावा। या चेंडूवरती मात्र आपण पाहतो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जिथे क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात आहे, परंतु 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्या जातात या चेंडूवरती। एक चांगली रनिंग विन द विकेट आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळते आणि 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 35 धावा धावफलकावरती लागल्यात। अंतिम षटकाचा खेळ चालू आहे जिथे आपण पाहिलं तर नक्कीच प्रणय पाटील हा एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय या षटकामध्ये। या चेंडूवरती मात्र अतिशय चांगला फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, खणखणीत दणदणीत पीएनकी ब्रँडेड फटका। या संघाला आणि आता मात्र फलंदाज देवेशच्या बॅटमधून हा फटका आलाय। या 6 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 41 ऑन द बोर्ड। 41 धावा धावफलकावरती लागल्यात जिथे पहिल्या 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय या अंतिम षटकामध्ये। उर्वरित बघूया 2 चेंडूंचा खेळ कशा पद्धतीने पाहायला मिळणार। प्रणय पाटीलला आता मात्र नक्कीच कमबॅक करावा लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला देवेश मात्र अतिशय चांगला खेळ करतोय। या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चांगला फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतंय। 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्या जातील, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय, परंतु 2च धावांवरती इथे समाधान मानावं लागेल आणि त्या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 43 धावा धावफलकावरती लागल्यात। अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे या षटकामध्ये जिथे आपण पाहिलं तर नक्कीच पहिलं सत्र आपण पाहतोय थर्ड टायफॉन्स विपक्ष मुरुड थंडर्स या 2 संघादरम्यानची लढत मैदानामध्ये पाहायला मिळते, परंतु या चेंडूवरती जर षटकार आला तर नक्कीच सामन्यामध्ये एक रोमहर्षकता वाढेल। या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेचण्याचा जरूर प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक तैनात, झेल मात्र होत नाहीये। या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच झेल सुद्धा ड्रॉप झालेत जिथे नक्कीच या चेंडूवरती 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि पहिल्या सत्राचा खेळ नक्कीच इथे समाप्त होतोय। पहिल्या सत्राच्या खेळीनंतर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 4 बाद 45 धावा आणि 46 धावांचं आव्हान असेल त्या अर्थात थर्ड टायफॉन्स या संघासमोर। बघूया या 46 धावांचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीने कामगिरी पाहायला मिळते। जाऊया आपण टॉस बॉक्सवर जिथे आपण पाहिलं तर निखिल पडते जोडले गेलेत। ओव्हर टू निखिल पडते। मी व्यासपीठावरून विनंती करतो की स्पर्धेचे आयोजक मुख्य आयोजक करतात सन्मान्य चित्रलेखाताई आणि डॉक्टर विनायक पाटील यांना विनंती करतो की डॉक्टर साहेब आपण सर्वप्रथम आपण चित्रलेखाताई यांना मी विनंती करतो की आपण डॉक्टर विनायक पाटील यांचं यथोचित मानसन्मान आणि स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करायचं आहे आणि मग त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत। दोन्ही संघांचे कर्णधार तेथे उपस्थित होत आहेत, आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। या व्यासपीठावरती डॉक्टर विनायक पाटील सर उपस्थित झालेत, अलिबागमधील एक प्रथितयश डॉक्टर आहेत आणि आपण सर्वांना अर्थातच
अलिबागमधील जे नामांकित डॉक्टर्स आहेत त्यामध्ये डॉक्टर विनायक पाटील सर यांचं नक्कीच नाव घेतलं जातं. अर्थातच त्यांच्या संघटनेचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यामुळे त्या नात्याने या व्यासपीठावरती ते आज उपस्थित आहेत. डॉक्टर साहेब मोस्ट वेलकम तुमचं, आणि विनंती असेल की आपण आपल्या शुभाचे नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मी चित्रलेखाताई यांनाही विनंती करेन की आपणही जाऊन खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार ते उपस्थित आहेत. ऐकूया आपण निखिल पडते यांना. धन्यवाद संदीप सर. तर आपण पाहतोय एका बाजूला डॉक्टर सचिन रावळ, माननीय सौभाग्यवती शरयू अधिकारी यांचा चौल चेजर संघ, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला माननीय मोहन शेठ धुमाळ यांचा रामराज रायडर संघ. दोन्ही नावाजलेले संघ. माननीय सौभाग्यवती चित्रलेखा ताई आम्हाला जॉईन होतात. टॉससाठी नाणेफेकीसाठी विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. यस, नाणेफेकीचा कौल होतोय. कोणाचा कौल? कॉल आहे रामराज रायडर्स या संघाचा. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. नाणेफेकीचा कौल जातोय चौल चेजर संघाच्या बाजूने. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करत असताना मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती जाऊन आसन व्हायचं आहे. तदनंतर दोन्ही संघाचे कर्णधार. एक प्रश्न असेल प्रसाद सर, आपण पाहतोय PNP चषक आपण खेळतोय. हा चित्तथरारक सामने आहेत. इथे प्रत्येक खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात तर मॅच ही महत्त्वाची आहे. एकंदरीत कशा प्रकारे या स्पर्धेला बघताय आणि आपण, आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? PNP चषक दुसरं पर्व आणि प्रथम पर्व म्हणजे गेल्या वर्षी खूप लीग झाले अलिबागमध्ये. त्याच्यामध्ये एक नंबरला कोणती लीग असेल ते PNP लीग. म्हणजे नियोजन वाईज बोला किंवा मॅचेस ज्याप्रमाणे रंगल्या होत्या त्यामध्ये एक नंबरला म्हणजे लीग सर्वच चांगल्या होत आहेत, नाही असं नाही आहे, पण नियोजन वाईज जर कोणती लीग चांगली असेल ती PNP चषक. थँक्यू. आपण ऐकत होतात प्रसाद यांना. तदनंतर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय करण तोडणकर. करण, आपल्या नशिबी फलंदाजी आली आहे. एकंदरीत आपण आजच्या रजनीमध्ये PNP चषक खेळतोय. आज दुसरं पर्व आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून खेळत असताना फलंदाजी नशिबी आली आहे. कशा प्रकारे रणनीती असेल मैदानाच्या वरती, आणि एकंदरीत आपण PNP चषक तिसऱ्या षटकामध्ये आज आपल्याला टेप बॉलचा देखील सामना करायचा आहे. काय म्हणशील? काहीतरी नवीन आपल्याला अनुभवायला मिळणार मैदानाच्या वरती? हो, काहीतरी नवीनच आहे. हे पहिल्यांदाच आपल्या अलिबागमध्ये पाहायला मिळते. तर ताईंचं मी धन्यवाद करतो की त्यांनी असं नवीन नवीन उपक्रम हे करतायत. यस, धन्यवाद करण. तुला देखील धन्यवाद असतील. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. मान्यवरांना देखील धन्यवाद असतील. आणि आपण पाहतोय न्यूज फ्रॉम सेंटर. चौल चेजर वॉन द टॉस अँड सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, धन्यवाद निखिल. सामन्याला सुरुवात होईल. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. तत्पूर्वी PNP चषक पर्व दुसरं, या दुसऱ्या पर्वातील हा क्रिकेटचा महासंग्राम आपण या कुरुलच्या मैदानावरती पाहतोय. क्रिकेटमधलं द्वंद्व येथे मैदानावरती रंगणार आहे. कोणता संघ येथे विजय होणार, पहिला सामना येथे रंगतोय. थर्ड थायपोन्स विरुद्ध मुरुड थंडर्स, या दोन संघांमधली ही लढत आहे. सामन्याला सुरुवात होईल. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून, साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, भारत मातेसाठी शहीद झालेल्या सर्व वीर बांधवांना मानवंदना देऊन येथे जमलेल्या क्रिकेट रसिकांचं PNP चषक 2025 पर्व दुसरं मनपूर्वक स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक तेजस काटकर. पहिला चेंडू आडव्या बॅटच्या साह्याने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता. काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. संघासाठी धावा सेव्ह केल्यात. पहिली धाव इथे धावफलकावरती नोंदवली गेली आहे. सुजय पावशे स्ट्राईक एंडवरती. पहिलं षटक सुजय पावशेने फेकलं होतं. त्यानंतर टेप बॉलचं सुद्धा षटक इथे सुजय पावशेने फेकलं होतं. कारण यंदाच्या मोसमामध्ये सुजय पावशेच्या बॅटमधून अगदी खोऱ्याने धावा येत आहेत. बॅटमधून गोलंदाजीतून त्याने अगदी आपल्या संघाला सुद्धा विजय मिळवून दिलेले आहेत. कारण बरेच वर्ष सुजय पावशे खऱ्या अर्थानं खेळतोय. खरं पाहिलं तर थर्ड थायपून्स या संघाकडे जर पाहिलं तर बरेचसे सिनियर खेळाडू त्या संघामध्ये आपण पाहतो. तेजस काटकर, योग्य टप्पा, योग्य दिशेवरती हा चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. चेंडू डॉट येतोय.
धावसंख्या 46 धावा पूर्ण करायची आहेत. पहिला सामना येथे रोमहर्षक होणार. आपण प्रेक्षणीय सामना पाहिला. सुपर ओव्हर पर्यंतचा थरार, एक चेंडू 3 धावा आणि तो अप्रतिम मारलेला चौकार. प्रेक्षणीय सामन्यातील आपण थरार अनुभवला. हीच तर खऱ्या अर्थानं PMP चषकाची खासियत आहे. गेलं पर्व आपण पाहिलं, फायनल सामना पाहिला. आडव्या बॅटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची तेजस काटकरने मिळवली. अगोदरचा चेंडू योग्य टप्प्यावरती अगदी सेम चेंडू फेकला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीच एज लागली, बॅटला हलकाच चेंडूला येथे स्पर्श झाला. विकेट किपर दिगंबर हामणेने जोरदार अपील करत पंचांनी येथे मात्र फलंदाजाला बाद केलं. पहिला गडी येथे अमरीश 0 धावांवरती बाद झाला. 1 डाऊन साठी फलंदाजीसाठी आलाय विनोद वाटकरे, ज्याच्या वाट्याला जर आपण पाहिलं 1994 सालापासून हा टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं खेळतोय. 1994ला माझा जन्म झाला होता, तेव्हापासून विनोद वाटकरे येथे मैदानावरती खेळतोय. जवळपास 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव विनोद वाटकरेच्या वाट्याला आहे. अनेक मैदानं विनोद वाटकरेने आपल्या बॅटने गाजवलेली आहेत. अगदी बरेचसे सामने एकतर्फी आपल्या बॅटच्या सहाय्याने त्याने जिंकून दिलेत. 40+ क्रिकेटमध्ये सुद्धा, रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा त्याला आपण खेळताना पाहतो. 40+ ओपन टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्यांनी गेल्या 3-4 वर्षांमध्ये आपल्या खेळाने खऱ्या अर्थानं वर्चस्व प्रस्थापित केलंय. तेजस काटकर गोलंदाजीसाठी. यावेळचा चेंडू खोलवर टप्प्याचा, ऑन साईडला कार्पेटच्या आधारावरती मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येथे मात्र एक सिंगल धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 2 धावा. 2 रन्स इन स्कोरबोर्ड. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तेजस काटकर, तळेकार गावाला बिलॉंग करणारा परंतु आज मुरुड थंडर्स या संघाकडून खेळत असताना विजय घाणेकर आणि तेजस काटकरची खऱ्या अर्थानं ही जोडी आहे. बघूया चेंडू. यावेळचा चेंडू फुलर लेन जॉर्कर, सिंगल धाव, चिकी रन घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. अपील तर इथे क्षेत्ररक्षकांनी जरूर केलाय. तोपर्यंत येथे एक धाव धावफलकावरती नोंदवली जाणार. धावसंख्या 3 वरती पोहोचली आहे. चिकी रन घेण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने फलंदाजाने इथे फटका खेळला होता. PMP चषक 2025 अगदी आयोजन नियोजन कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अगदी आंतरराष्ट्रीय अपील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जसं काय जणू काही आंतरराष्ट्रीय सामना चालू आहे की काय, कारण आपण पाहतोय स्क्रीन आहे, फ्लड लाईट्स, अगदी उजेड परफेक्ट आपण उजेड पाहतोय. तत्पुरी हा षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. विनोद वाटकरे, पायामध्ये टाकलेला चेंडू, मनगटाचा वापर फलंदाजाने केला. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळते. षटकाची सांगता येथे सिंगल धावेने होते. पहिलं षटक पूर्ण, 1 गडी बाद, 4 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने. जर बोलायचं झालं तर पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4च धावा आलेल्या आहेत, 1 विकेट गेलेली आहे. सुजय पावशे फलंदाज आहे, तर विनोद वाटकरे सुद्धा त्याच्या जोडीला फलंदाजी करतोय. पाहूया दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे फलंदाज मैदानावरती कामगिरी कशा प्रकारची करतायत. आझाद मैदान कुरुळचं हे मैदान जर पाहिलं तर मैदान खऱ्या अर्थानं मित्रांनो हे मैदान नॅचरल मैदान आहे. या मैदानावरती आपण पाहतोय नॅचरल ग्रास येत असते. बऱ्याच वर्षांपासून या कुरुळच्या मैदानावरती आपण कित्येक स्पर्धा पाहतो. मी तर साधारणतः 2017 पासून 18 पासून या मैदानांवरती समालोचन सुद्धा केलंय. काही नामवंत स्पर्धा सुद्धा या कुरुळच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यातीलच एक PMP चषक. गेलं पर्व पाहिलं, गेल्या पर्वामध्ये अगदी सर्वांनी उदंड प्रतिसाद या PMP चषकाला दिला. खऱ्या अर्थानं ताईंचं सुद्धा आपण नक्कीच कौतुक करूया, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करूया की तुम्हा आम्हाला खेळाडूंना, समालोचकांना, स्कोररला, ब्रॉडकास्टिंग टीमला
पंचांना अगदी बऱ्याच जणांना खऱ्या अर्थाने या PMP चषकाच्या माध्यमातून संधी मिळत असते. विनोद वाटकरे स्ट्राईक एंडवरती या वैयक्तिक 2 धावांवरती खेळतोय. सुजय पावशे वैयक्तिक 2 धावांवरती खेळतोय. गोलंदाजीसाठी आलाय भावेश चंदने. भावेश चंदनेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बघूया भावेश चंदने गोलंदाजी मधली कामगिरी मैदानावरती कशा प्रकारे पत्ते करतायत. पहिला चेंडू विनोद वाटकरेने उडवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. मॅक्सिमम षटकार. जबरदस्त फटका. फटक्यामध्ये ताकद, टायमिंग, अगदी चेंडूला उंची, लांबी अगदी तितकीच अगदी अप्रतिम. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकतोय. आणखीन एक स्टँड अँड डिलिव्हर गॅलरी नंबर 5 मध्ये जातोय षटकार. जबरदस्त फटकेबाजी. बॅक टू बॅक दुसरा षटकार विनोद वाटकरेच्या बॅट मधून आलाय. संघाची धावसंख्या आहे ते मात्र लगेच मूव झाली आहे 16 धावांवरती. 16 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. 1.2 षटक आतापर्यंत संपलेत. तर पाहूया हा चेंडू. तिसरा मारण्याच्या नादामध्ये मिस टायमिंग फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक ऍक्शन मोड मध्ये आलाय. झेल पकडलाय. विनोद वाटकरेच्या खेळीचा इथे मात्र अंत होतोय. वैयक्तिक 14 धावा काढून बॅक टू द पॅव्हलियन. विकेट येथे मात्र गोलंदाज भावेश चंदनेने मिळवली. प्रोलिंग्सच्या माध्यमातून आपण YouTube वरती ही स्पर्धा पाहतोय. सुंदर अशी क्लिअरिटी आपण पाहतोय. अगदी खेळाडूची हावभाव सुद्धा आपल्याला अगदी आरामात येथे दिसते. 1 लाख सबस्क्राईब सुद्धा त्यांचे पूर्ण झालेले आहेत. प्रो लिंकला जा, लाईक करा, शेअर करा, कारण आपल्या अलिबागचा चॅनल आहे. वळूया सामन्याकडे. विनोद वाटकरे बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलाय हितेश पाटील. बघूया हितेश पाटील कडून कामगिरी मैदानावरती कशा प्रकारची होते. मॅन फ्रॉम मेडेखार अलिबाग. समोर गोलंदाज भावेश चंदने. विनोद वाटकरीची विकेट त्याने मिळवली. बघूया फलंदाज हितेश कामगिरी. ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती यॉर्क करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. गोलंदाजाचा हा प्रयत्न मात्र सफल झाला. कारण गोलंदाजाला एखादी जर विकेट मिळाली ना की गोलंदाजाचा आत्मविश्वास अगदी वेगळ्या लेवलला येत असतो. त्याला चेंडूचा टप्पा मिळत असतो. विनोद वाटकरे सारखा मोठा फलंदाज समोर असल्यानंतर कधी कधी यॉर्क करण्याच्या नादामध्ये गोलंदाजाकडून ओव्हरपिच चेंडू जातात, फुलटॉस चेंडू जातात. खूप साऱ्या गोष्टी गोलंदाजाकडून सुद्धा घडत असतात. ऑफ स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा यॉर्क करण्याचाच प्रयत्न होता. सफल झालाय गोलंदाज. पॉइंटच्या दिशेने फटका खेळलाय. हितेश मात्र इथे स्ट्राईक रोटेट करतोय. सिंगल धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचली 17 वरती. 46 धावांचं टार्गेट आहे. आता जर आपण इक्वेशन जर समोर सांगायचं झालं तर 19 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. डरने गुरुजी आपण पाहतोय अगदी बऱ्याचशा नामवंत स्पर्धांमध्ये ज्यांना आपण गुणलेखक म्हणून पाहत असतो. सुंदर असं गुणलेखन, कॅम्प्युटर सारखं गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. सुजय पावशे शेवटचा चेंडू या षटकातील.
दुसरं षटक आहे, पॉवर प्लेचं दुसरं षटक. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सुजय पावशेचा. चेंडू इथे मात्र फलंदाज मिस झालाय. षटक क्रमांक दुसरं पूर्ण झालंय. थळ थायपून संघाची धावसंख्या पोहोचली आहे 2 गडी बाद 17 धावा. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं अजूनही ट्विस्ट निर्माण होणार आहे. PMP चषकाचा हाच तर खऱ्या अर्थानं थरार आपण गेल्या मोसमामध्ये सुद्धा पाहिला. या मोसमामध्ये सुद्धा आजचा हा पहिला दिवस आहे, पहिली रात्र आहे आणि या पहिल्या रात्रीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी 2 षटकांचा खेळ पूर्ण, 17 धावा धावफलकावरती. तिसरं षटक असणार आहे ते टेप बॉलचं. PMP टेप बॉलचं हे षटक असणार आहे. हे षटक या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. कारण जसा टेस्ट क्रिकेटमधले तिसरा दिवस खूप इम्पॉर्टंट असतो, तसाच PMP चषकामधलं तिसरं षटक हे खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या षटकामध्ये येणाऱ्या धावा या संघासाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या असणार आहेत. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुद्धा खऱ्या अर्थानं एक मोठी दुखी सुद्धा असणार आहे की गोलंदाजाला त्याचा सराव असणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने खेळामध्ये आपण जर पाहिलं बरेचसे नवीन प्रयोग आलेले आहेत. पूर्वी एकच चेंडू वापरला जायचा. आता मात्र क्रिकेट बदललं गेलं आहे. कारण आता दोन्ही नवीन बॉल वापरले जातात. पहिला एक एंडने नवीन चेंडू वापरला जात असताना सचिन तेंडुलकरने आपण पाहतोय बऱ्याचशा धावा बनवल्यात. म्हणून एका शोएब अख्तरच्या इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच आजकालचं क्रिकेट थोडंसं फ्रॉड आहे असं शोएब अख्तर इंटरव्ह्यूमध्ये म्हणतात. कारण ते खरं आहे. कारण यापूर्वीचं क्रिकेट आपण पाहतोय. कल्याणी घोरपडे सर सुद्धा अलिबागमध्ये बरेच वर्ष खेळलेले आहेत. नामवंत स्पर्धांसाठी सुद्धा ते एक आयकॉन म्हणून खेळाडू यायचे. तत्पूर्वी हा चेंडू पाहूया. यावेळचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. फलंदाज येथे मात्र ओव्हरथ्रोची आणखी एक धाव पूर्ण होणार का? इथे धावा महत्वाच्या आहेत. डायरेक्ट हिटची गरज होती. 2 धावा तत्पूर्वी या चेंडूवरती पूर्ण झाल्यात. दोन धावांनी धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या पोहोचली 19 वरती. 19 रन्स, 19 धावा धावफलकावरती. तेजस काटकर गोलंदाजीसाठी आलाय. आणि तेजस काटकर हा सुद्धा गेली 4-5 वर्षांचा जर आपण तेजस काटकर बद्दल बोलायचं झालं तर तेजस काटकरने तळेखार संघाला कित्येक पारितोषिकं मिळवून दिलेत. यावेळचा चेंडू थोडासा दिशाहीन, कंट्रोल. ह्या चेंडूला तुमच्याकडे चांगला कंट्रोल असणं गरजेचं आहे. सुजय पावशेने टेप बॉलचं पहिलं षटक फेकलं. अगदी अप्रतिमरित्या सुजय पावशेने टेप बॉलचं षटक फेकलं होतं. चांगल्या ॲक्युरेसीने त्याने गोलंदाजी केली होती. तेजसचा हा मात्र चेंडू थोडासा खराब पडलाय. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्या पोहोचली आहे 20 वरती. जिंकण्यासाठी अजून 17 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 26 धावांचं अजून टार्गेट पूर्ण करायचं आहे. PMP चषक 2025 थरारक सामना पाहायला मिळणार का हा? यावेळचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज थोडेसे हटकून खेळण्याचा प्रयत्न करतायत. तो तत्पूर्वी येथे मात्र एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. स्ट्राईक रोटेट होते. दोन्ही लेफ्ट हँडर बॅटर मैदानावरती आपण पाहतोय. कारण सलामीला आलेली जोडी लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन, त्यानंतर वन डाऊनसाठी सुद्धा रायटी बॅट्समन बाद झाल्यानंतर उजव्या हाताचा फलंदाज विनोद वाटकरी आला होता. वैयक्तिक 14 धावा काढून तो बाद झाला. 2 कम्मालीचे षटकार त्याच्या बॅटमधून येथे बसले होते. या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय थोडंसं संयमाने खेळण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाज तेजस 6 चेंडू सुजयची येथे मात्र दांडी गोल केली आहे. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज सुजय पावशे बॅक टू द पॅव्हलियन. जिथे विजय अशक्य असतो तिथे गद्दारांची मदत घेतली जाते. आमच्या लोकांत जर गद्दार नसते तर आज भारताचाच नव्हे तर जगाचा इतिहास
मित्रांनो वेगळा असता. वळतो सामन्याकडे गोलंदाज तेजसने येथे मात्र विकेट मिळवली आहे. कारण टेप बॉलचा आपण हा PMP बॉलचा हा एक नवीन कन्सेप्ट आपण पाहतोय. कारण खऱ्या अर्थानं हा चांगला कन्सेप्ट आहे. खेळामध्ये नवीन नवीन गोष्टी आणणं गरजेचं आहे. कारण पूर्वी टेस्ट क्रिकेट खेळलं जायचं, त्यानंतर 60 ओव्हर आल्या, 60 ओव्हर नंतर 50 ओव्हर आल्या, 50 ओव्हर नंतर T20 ओव्हर आली. आता T10 सुद्धा आपण पाहतो. त्यानंतर हाँगकाँग सुपर 6 सारखा सुद्धा प्रयोग आपण क्रिकेटमध्ये पाहतोय. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा खूप सारे प्रयोग आपण पाहतो. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण बरेचसे प्रयोग पाहिलेत. तत्पूर्वी हा चेंडू पाहूया. जोरदार अपील करण्याचा प्रयत्न केला. चेंडू येथे मात्र पायावरती जरूर आदळला. पिचिंग आउटसाइड दी लेग स्टंप असं जरूर पंच सांगतायत. धावफलकावरती लेग बाईटची धाव मिळते. स्कोरशीटमध्ये बदल होईल. धावसंख्या 22 वरती पोहोचली. जिंकण्यासाठी 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूमध्ये 24 धावा. एखाद मोठा फटका आला की ते अंतर थोडंसं कमी होऊ शकतं. परंतु ह्या ओव्हरमध्ये फलंदाज थोडेसे संयमाने फलंदाजी करतील. थोडंसं कमी गतीने धावा बनवण्याचा त्यांचा मानस असेल. विकेट राखून ठेवण्याची त्यांची जबाबदारी असेल. खूप साऱ्या गोष्टी या ओव्हरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं घडू शकतात. कारण क्रिकेट हा खेळ पाहिला तर खऱ्या अर्थानं खूप रंजक असा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळाने खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतामध्ये लोकप्रियता मिळवली आहे. आजकालच्या जर 2005 किंवा 5 नंतर किंवा 10 नंतरच्या मुलाला जर विचारलं तर तुमचा राष्ट्रीय खेळ कोणता, तर तो नक्कीच सांगेल की क्रिकेट हा आमचा राष्ट्रीय खेळ आहे. परंतु त्या अगोदरच्या मुलांना जर विचारलं तर ते नक्कीच की राष्ट्रीय खेळ हॉकी सांगतील. कारण हॉकीमध्ये सुद्धा भारतीय संघाने खऱ्या अर्थानं अनेक गोल्ड मेडल्स जिंकलेले आहेत. मेजर ध्यानचंद यांचं नाव खऱ्या अर्थानं अग्रक्रमाने घ्यावं लागेल. 11 सामने खेळले. 3 ऑलिम्पिक मेडल जिंकण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. 33 गोल त्यांनी मारले होते. वळतो सामन्याकडे पाहूया चेंडू. यावेळचा चेंडू फलंदाज ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर आहे. अतिरिक्त धावफलकावरती मोजली जाईल. धनंजय कोळी सरांकडून इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धावफलकामध्ये बदल होईल. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी आता मात्र 14 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. तेजस काटकर राईट आर्म राऊंड विकेट. ह्यावेळचा चेंडू चांगला स्विंग झालाय. टप्पा पडल्यानंतर चांगला सीम सुद्धा होतोय. कारण स्विंग आणि सीम यामध्ये सुद्धा फरक आहे. जो हवेमध्ये होतो त्याला स्विंग म्हणतात. टप्पा पडल्यानंतर जो चेंडू मूव्ह होतो त्याला सीम म्हणतात. कारण स्विंग बॉलर आणि सीम बॉलर ह्यामध्ये सुद्धा फरक आहे. मोहम्मद शमी एक चांगला सीम बॉलर आहे. भुवनेश्वर कुमार एक चांगला स्विंग बॉलर आहे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेन होता. चांगला स्विंग येथे चेंडू झालाय. पंचांचं बोट आकाशाकडे. LBW फलंदाज क्रमांक 4 बॅक टू द पॅव्हलियन. च्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच सामना अगदी रोमहर्षक रंगतदार निर्णायक अवस्थेमध्ये येणार. शेवटच्या चेंडूपर्यंत येणार अशी चिन्ह मैदानावरती दिसत आहेत. आझाद मैदान कुरुळ अगदी सुंदर असं हे मैदान. नॅचरल मैदान. सुंदर अशी खेळपट्टी आणि खऱ्या अर्थानं सुंदर अशी खेळपट्टीवरती खऱ्या अर्थानं बऱ्याचशा नामवंत स्पर्धांमध्ये सतीशजी कुरूप सर या विकेटवरती सर्व काही आखणी करत असतात. कारण महाशिवरात्री चषकामध्ये सुद्धा सतीश कुरूप यांना आपण पंच म्हणून पाहत असतो. चौथ्या षटकासाठी आलाय गोलंदाज कल्पेश लोखंडे. कल्पेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय. तर 12 चेंडूमध्ये 23 धावा रोखण्यामध्ये कल्पेश या षटकामध्ये मात्र भूमिका कशा प्रकारची करतोय बघूया. पहिलाच चेंडू कल्पेशचा. मंगेशने उडवलाय.
डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर, आउट ऑफ द पार्क. पीएमपी चषक षटकार. माथेच्या बॅटमधून येते मात्र मोठा फटका आलाय. मानी गावाला बिलॉंग करणारा खऱ्या अर्थानं मंगेशने मानी संघासाठी सुद्धा कित्येक सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. थोडासा चेंडू ओव्हर पिच पडला, षटकार आला, इक्वेशन बदललं गेलं. पाहूया चेंडू. धीम्या गतीने टाकलेला चेंडू आउटसाइड डी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. पंच म्हणून काम पाहत आहेत कल्याणी घोरपडे सर. कोलकाता ISPL कोलकाता टीमचे खऱ्या अर्थानं कोच, ISPL सिलेक्टर कमिटीवरचे मेंबर आहेत कल्याणी घोरपडे सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज पाहूया हा चेंडू. धीम्या गतीने टाकलेला चेंडू. अगोदरचा चेंडू थोडासा दिशेमध्ये थोडेसे आहे ते बदल केला. टप्पा सेम ठेवलाय. चेंडूची दिशा मात्र थोडीशी आपण पाहतोय येथे मिडल स्टंप वरून येथे मात्र चेंडू वळवलाय. अगोदरचा चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरून येथे वळवला होता. व्हाईटचा इशारा पंचांनी अगोदरच्या चेंडूवरती दिला होता. ओके, मंगेश सामना करतोय कल्पेशचा. सुंदर गोलंदाजी. षटकार मारल्यानंतर कमबॅक कसं करायचं हे कल्पेश मैदानावरती दाखवतोय. चेंडूवरती बोट फिरवतोय. स्लोवर वन स्वरूपाची येथे गोलंदाजी करतोय. कारण स्लोवर वन स्वरूपाची गोलंदाजी अगदी स्लोवर वन टाकायचं म्हटलं की त्यासाठी सुद्धा चांगली प्रकारची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. कारण आपली ॲक्शन थोडीशी फास्ट होणं गरजेचं आहे. फास्टमध्ये आपण स्लोवर वन चेंडू टाकायचा असतो. ॲलन डोनाल्ड, ॲम्ब्रोस, त्यानंतर डॅरन ब्राहो अशा प्रकारचे चेंडू टाकण्यामध्ये माहीर होते. यावेळचा चेंडू मात्र ओव्हर पिच समोरच्या दिशेने. हाय अँड हँडसम पीएमपी चषक षटकार. आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा. खेळूया डाव नवा. जबरदस्त फटकेबाजी. मंगेशने उडवले 2 या षटकामध्ये षटकार. इक्वेशन बदललं गेलंय. जिंकण्यासाठी 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 10 धावांची आवश्यकता. दरणे गुरुजी सर हे 2 चेंडू या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सामन्यामधली रंगतता वाढवणार. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून आपण पीएमपी चषक 2025 पाहतोय. चित्तथरारक आयोजन, जबरदस्त सामने होणार. आजच्या 19 फेब्रुवारीला खऱ्या अर्थानं शिवजयंतीचं औचित्य साधून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. कल्पेश कमबॅक करणार का? मंगेश स्ट्राईक एंडवरती. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न येथे मात्र असफल झालाय. कारण उलट्या हाताने खेळण्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक स्विच हिट, त्यामध्ये आपण पाहतो आपला हात चेंज होतो, आणि एक रिव्हर्स स्वीप असतो, तो फक्त आपण बॅट चेंज करतो. कारण हे असे प्रकार आहेत. कारण बरेचसे प्रकार आपण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा बरेचसे शॉट आपण पाहतो. कारण जो रॅम शॉट म्हटलं जायचं किंवा डगलस मरेलियस शॉट त्याला म्हटलं जायचं. आता काही टीव्हीवरचे कॉमेंटेटर सुद्धा त्याला सुपला शॉट म्हणतात. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सफल झालाय. चेंडू जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा. खेळूया डाव नवा. रायगडाची शान. धन्यवाद. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू शिल्लक. 5 धावांची आवश्यकता. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 46 धावांचं टार्गेट होतं थर्ड थायपुन्स या संघाला. प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. विनोद वाटकरने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की 50 पेक्षा कमी धावापर्यंत आमचा रोखण्याचा मानस असेल, आणि त्यांच्या गोलंदाजांनी खऱ्या अर्थानं तो मानस सार्थकी केला. आणि विनोद वाटकरने ते 14 धावांची चांगली खेळी केली. मंगेशने ते मात्र 2 षटकाराने ते आव्हान थोडंसं सोपं केलं. सूरजने ते मात्र आपली नजाकत दाखवली. चालमाला गावला बिलॉंग करणारा सूरज कोळी येथे मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजीसाठी आलाय. कारण आपण जर पाहिलं लीग स्पर्धा असते किंवा
अशा मोठ्या स्पर्धा असतात. आपण गावाच्या टीममधून खेळत असताना आपल्याला ओपनिंगला संधी मिळत असते, परंतु आपण लीग स्टेजमध्ये जर आपल्याला चान्स मिळाला तेव्हा आपल्याला मिडल ऑर्डरमध्ये किंवा कधी कधी आपल्याला बॅटिंगसुद्धा मिळत नसते. परंतु गावाच्या टीममध्ये खेळत असताना आपल्याला कंपल्सरी आपल्या 3 बॅट्समनना, जे मुख्य बॅट्समन असतात त्यांना ती बॅटिंग मिळत असते. परंतु आपण पाहतो अगदी या लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये किंवा या PMP चषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपला माइंडसेट सुद्धा थोडासा चेंज करावा लागतो. आपल्या टीमला जिंकवायचं आहे, आपल्या मालकाला सुद्धा खुश करायचं आहे. वळतो सामन्याकडे. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. विजय घाणेकर आला, पहिल्या चेंडूवरती येणार का? परंतु इथे चांगला प्रयत्न, लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाने इथे मात्र चांगला प्रयत्न केला. चेंडूवरती 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. अतिरिक्त 2 धावांनी इथे मात्र थोडासा बदल होतोय. थोडंसं बॅट्समनवरचं सुद्धा स्पेशर कमी होतंय. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी 5 चेंडू शिल्लक, 3 धावांची आवश्यकता. एखाद चेंडू डॉट काढावा लागेल, एखादी विकेट मिळवावी लागेल तरच मुरुड थंडर्स या सामन्यामध्ये त्यांना इथे थोडासा चान्स निर्माण होऊ शकतो. यावेळचा चेंडू पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र दिशाहीन. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. आता मात्र थोडंसं बॉल आणि रनचं अंतर इथे मात्र थोडंसं दुरावलंय. 5 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. बघूया या 5 चेंडूमध्ये 2 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जाणार, कारण 4 विकेट गेलेल्या आहेत. मंगेश चांगला सेट झाला मैदानावरती, चांगली कामगिरी करतोय. या चेंडूवरती फक्त दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव मिळाली आहे. सिंगल धावेने ते मात्र धावसंख्येमध्ये बदल होईल. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. 46 धावांचं टार्गेट आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. PMP चषक 2025 आझाद मैदान कुरुळ. पहिला सामना. पहिल्या सामन्यामध्ये येथे थर्ड टायफून्स हा संघ जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचलाय. 4 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. पाहूया विजय घाणेकर पहिल्याच मॅच मध्ये एक अनोखा इतिहास आपल्या नावावरती नोंदवणार का? 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता. आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका खेळलाय. 1 धाव पूर्ण केली आणि हा सामना थर्ड टायफून्स या संघाने ते जिंकलाय. संघाचे कर्णधार विनोद वाटकरे यांनी हा सामना जिंकलाय. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन. पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. धन्यवाद. पहिला विजय या ठिकाणी साजरा होतोय. स्पर्धेमध्ये PNP चषकाची खासियत आहे की आपल्याला माहिती आहे की गतवर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये लागोपाठ 3 षटकार लगावेल, लागोपाठ 3 चौकार लगावेल, त्यासाठी त्याचप्रमाणे लागोपाठ 3 विकेट्स घेईल, त्याच्यासाठी सुद्धा पारितोषिकांची मोठ्या प्रमाणावरती खैरात असणार आहे. त्याचप्रमाणे जो स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावेल, 6 चेंडूत 6 चौकार लगावेल आणि विकेटची हॅट्रिक साजरी करेल, त्या